नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींना अगदी खात्रीशीर आणि प्रॉपर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचा लाभ आहे तो आम्हाला कधी मिळणार आणि त्याचबरोबर जानेवारी महिन्याचा हप्ता, असे 2 मेसेजेस आहेत यूट्यूबवरती म्हणजे सोशल मीडियावरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना न्यू अपडेट जर असा सर्च केला तरी हप्ते वितरणासंदर्भात अनेक चुकीचे मेसेज सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आज आम्ही असे देखील व्हिडिओज पाहिले, तर याच्यामध्ये जानेवारी हप्ते वितरण आहे, महिन्याचं हप्ते वितरण आहे, याच्या तारखा घोषित झालेल्या आहेत आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी नोव्हेंबर आणि डिसेंबर या ज्या महिन्यातील जे लाडक्या बहिणींना लाभ आला नव्हता तर अशा लाडक्या बहिणींना देखील हप्ते वितरणाची तारीख जाहीर झाली। अशा प्रकारचे मेसेजेस सकाळपासून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावरती मोठ्या संख्येने चुकीचे मेसेजेस पाहत आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, पात्र असून देखील KYCच्या चुका झाल्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचा लाभ जर तुम्हाला आला नसेल तर अशा प्रकारच्या चुकीच्या मेसेजपासून सावध राहा। अजून तरी या संदर्भात कोणतीच घोषणा झाली नाही आहे। या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट म्हणजेच दिवसभरामध्ये देखील लाडक्या बहिणी काय करत आहेत, प्रत्येक जिल्ह्यानुसार संबंधित महिला बालविकास अधिकारी जे कार्यालय आहे तर या ठिकाणी जाऊन आपले हप्ते का आलेले नाही आहेत या संदर्भात एकत्रितरित्या जाऊन त्या ठिकाणी विचारणा करत आहेत। मोठमोठ्या संख्येने जाऊन आम्हाला आमचा हप्ता परत मिळावा यासाठी प्रयत्न करा किंवा आम्हाला आमचा हप्ता आलेला नाही आहे याचं कारण आणि त्याचबरोबर आम्ही पात्र असून देखील लाभ आला नाही आहे, मग आम्हाला हप्ते मिळण्यासाठी प्रोसेस सुरू करा, अशा प्रकारची मागणी मोठ्या प्रमाणावरती केली जात आहे आणि संबंधित विभागाची बैठक देखील या संदर्भात झालेली आहे आणि याच्यानंतर लक्षात घ्या की पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे तसं पत्र देखील विभागामार्फत पाठवण्यात आलेला आहे। पण लक्षात घ्या अजून या संदर्भात अंमलबजावणी झाली नाही आहे। एक प्रकारे आपण सांगतच आहोत की याच्यानंतरची अंमलबजावणी साधारणतः KYC साठी पुन्हा याच्यानंतरची अंमलबजावणी आहे जर संपूर्ण महाराष्ट्रामधील पात्र लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणावरती आहेत आणि त्यांचे हप्ते KYCच्या तांत्रिक चुकांमुळे बंद झालेले आहेत, मग अशा लाडक्या बहिणींसाठी 2 ऑप्शन कदाचित उपलब्ध करून दिले जाऊ शकतात। याच्यामध्ये अंतिम मुदत पुन्हा 1 महिन्याची वाढवण्यात येऊ शकते KYC साठी, पण तुम्हाला KYC साठी अंतिम मुदत याच्यामध्ये KYC मध्ये चुका झाल्या तर मात्र तुम्हाला अपात्र करण्यात येऊ शकतं। अशा प्रकारे शासनाची तयारी होऊ शकते। आणि दुसरी म्हणजेच लक्षात घ्या की यापूर्वीच आपण सांगितलं होतं की एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा अधिक लाभार्थ्यांची कागदपत्र पडताळणी तपासणी करण्यासाठी संबंधित विभाग असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल या ठिकाणी लिस्ट देण्यात आला आणि अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत कागदपत्र तपासणी करण्यात आली। तर ही प्रोसेस देखील तर या प्रोसेसचा वापर देखील केला जाऊ शकतो। जिल्ह्यामार्फत अंगणवाडी सेविकांना पुन्हा ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि लक्षात घ्या की डिसेंबर महिन्याचा लाभ आलेला नाही आहे तर अशा प्रकारची कागदपत्र पडताळणी लागू शकते। पण लक्षात घ्या जास्त लाडक्या बहिणींची संख्या असल्यामुळे KYCचाच ऑप्शन शासनासाठी योग्य असणार आहे। पण लक्षात घ्या आपण देखील मंत्री आदित्य तटकरे यांचं ट्विटरचं पेज असेल, त्यांची प्रेस कॉन्फरन्स असेल, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री यांचं पेज चेक करत आहोत, पण त्यांनी अजून लाडक्या बहिणींसाठी कोणतीच घोषणा केलेली नाही आहे। कारण का लाडक्या बहिणींची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे, पात्र असून देखील KYC मध्ये चुका ऑप्शन होते होय नाही याच्यामध्ये झालेल्या होत्या, यामुळे त्यांचा लाभ थांबवणे चुकीचं आहे। कारण का कागदपत्र पडताळणी करणं गरजेचं आहे। याच्यामध्ये जर काही अपात्र लाडक्या बहिणी असतील त्यांचा मात्र लाभ आहे तो थांबवा, पण पात्र लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो शासनाने लवकरात लवकर वितरित केला पाहिजे आणि त्यांना पुढील महिन्याच्या हप्ते वितरणापासून लाभ आहे तो त्यांना दिला पाहिजे। यासाठी लवकरच निर्णय देखील होईल। संबंधित विभागाचं पत्र देखील शासनाकडे गेलेलं आहे। आता लक्ष लागून आहे फक्त शासनाचा या संदर्भातला निर्णय काय होतोय आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत। हीच आताची सद्यस्थिती आहे। तर लक्षात घ्या की जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात तुर्तास कोणतीच चर्चा नाही आहे, GR नाही आहे। त्यामुळे ज्यांना नोव्हेंबर डिसेंबर या महिन्याचा लाभ आला अशा लाडक्या बहिणी प्रतीक्षा करायची आहे। कारण का प्रश्न आहे तो मोठ्या प्रमाणावरती पात्र असून देखील हप्ते न आलेल्या लाडक्या बहिणींना, तर पहिला या लाडक्या बहिणींना न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्यानंतरच जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाचा विचार केला पाहिजे। तर सोशल मीडियावरती चुकीचे मेसेजेस व्हायरल होत आहेत, अशा मेसेजपासून सर्व लाडक्या बहिणी सावध राहायचं आहे। तर खात्रीशीर माहिती आपण देतच आहोत। याचबरोबर
तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. संपूर्ण माहिती आणि मदत तुम्हाला मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारे आत्ताची अपडेट सर्व लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा. लवकरच या संदर्भातला निर्णय होईल आणि खात्रीशीर अपडेट आपल्यामार्फत दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.